एनडीटीव्ही 2 एप्रिलला देखील पुन्हा बैठका होणार आहेत, काय माहिती? आज महाराष्ट्रातले सगळे जिल्हा प्रमुख होते, मुंबईचे विभाग प्रमुख होते आणि काही मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते. शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या हेतूनं ग्रामीण भागात गावागावापर्यंत काय काय उपक्रम काय काय कार्यक्रम व्हावेत त्याचं एक टेंटेटिव्ह नियोजन संघटनेच्या वतीनं बनवलेलं आहे. जिल्हा प्रमुखांच्या मार्फत, तालुका प्रमुखांच्या मार्फत हे नियोजन गाव पातळीपर्यंत व्हावं अशा पद्धतीनं नियोजन या बैठकीत झालेलं आहे. त्याच्यावर निरीक्षण करण्यासाठी सुद्धा मुंबई महापालिकेचे काही नगरसेवक जिल्हानिहाय जाणार आहेत. मला असं वाटतं शिवसेना प्रमुखांचा जो विचार आहे, बरेच जण नुसतं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतात, मोठे फोटो लावतात, शिवसेना प्रमुखाच्या नावाने मोठ्या घोषणा करतात, फक्त होर्डिंग पुरतं ठेवतात. परंतु खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांचे जे स्वाभिमानाचे विचार आहे हे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत आणि विशेषतः तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात न्यावेत यासाठी खऱ्या अर्थाने या बैठकीचं आयोजन होतं. त्याचप्रमाणे मतदार याद्याचं पुनर्निरीक्षण चालू आहे, याच्याविषयी सुद्धा शिवसेना संघटना म्हणून काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेना प्रमुखाचं जन्मशताब्दी वर्ष हे 23 जानेवारी 2027 पर्यंत कशा पद्धतीनं वेगळ्या उपक्रमांनी करायचं त्याच्याविषयीच्या नियोजनाची बैठक होती. मोहित कंबोज यांच्या इथे 2 दिवसापूर्वी एक पार्टी झाली. या पार्टीला राजकारणी आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांचा उपस्थित राहिले. आदित्य ठाकरे महेंद्र हल्दी कर संघर्ष केलं काय मला असं वाटतं मोहित कंबोज भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या वृत्तीनं काम करतात त्याला आमचा विरोध आहे. मोहित कंबोजला व्यक्तिगत विरोध असायचं काही कारण नाही. मोहित कंबोजाच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या हेतूनं ज्या वेगवेगळ्या गोष्टी करतात त्याला निश्चित आमचा विरोध आहे. आदित्यजी ठाकरे साहेब गेले असतील तरी आणि व्यक्तिगत मला असं वाटतं आपल्या संस्कृतीनुसार आपण व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण करत नाही. म्हणून एखाद्या लहान मुलांच्या पार्टी असेल त्या वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा एखाद्या व्यक्तीने ठेवलं त्याच्यात जाणं, त्याच्यात राजकारण करणं मला असं वाटतं योग्य नाही. आपल्या महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये अशा पद्धतीनं एकमेकांची व्यक्तिगत द्वेष न ठेवता एकमेकाशी एक मला असं वाटतं मानवतेच्या माणुसकीच्या नात्यानं संपर्क ठेवणं आपली परंपरा आहे. मला वाटतं ती जपण्याचा प्रयत्न आदित्य साहेबांनी केलेला आहे. जेव्हा शिवसेना कृती जेव्हा मोहित कंबोज हे सगळ्यात होते गुवाहाटीला देखील त्या तुमच्या आमदार घेऊन जाण्यात देखील मोहित कंबोज पुढे होते. अशा व्यक्तीच्या मुलीच्या बंदीला काढण्यात राहणं त्यावर खूप अनपेक्षा व्हायला लागली समाज माध्यमावरती असते किंवा अनेक समाज माध्यमावरती ते देखील टीका करतात. असं म्हणत आहे की ज्यांच्यामुळे मूळ कारणामुळे शिवसेना फुटली त्यांच्याच म्हणजे एकंदरीत चांगल्या कार्यक्रमाला जाणं मोहित कंबोज का एवढी मोठी व्यक्ती नाही की जी शिवसेना फोडणारी आहे. त्यामुळं मोहित कंबोज एक व्यवस्था करणारा व्यक्ती आहे. व्यवस्था आदित्य साहेब जरी त्यांच्या इथे गेले असेल तरी लगे मोहित कंबोज फार चांगला फार मोठा आहे असं मुळीच म्हणणार नाही. एक व्यवस्था करणारा असा तो व्यक्ती आहे. पण ज्याच्यासाठी केलं होतं आज त्यांचे भारतीय जनता पार्टीचे संबंध कसे हे पण तुम्ही बघून घ्या ना जरासं. आज ज्यांच्यासाठी गुवाहाटीला ज्यांना नेलं होतं, सुरतेला ज्यांना नेलं होतं त्यांचं आणि यांचं काय ते जरा तपासा. पद्मेश सर छोटे बच्चे के बर्थडे पार्टी में जाना हमारा वैचारिक विरोध मोहित कंबोज होंगे या भारतीय जनता पार्टी होंगे उनसे है ही और रहेगा ही. महाराष्ट्र ये नेहरू जवाहर जी का, फुले अम्बेडकर का, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है. अगर किसी ने बुलाया है, आदरातिथ्य किया है और उन्होंने बुलाया तो जाने में क्या हाल है. आदित्य जी ठाकरे साहब गए इसका मतलब क्या मोहित कंबोज और आदित्य साहब एक फिट हुए. मैं समझता हूँ ये संस्कृति महाराष्ट्र की जो संस्कृति है ब्रॉड संस्कृति है वो नाते से आदित्य जी गए. नहीं, सवाल यही है कि जिसने घर तोड़ा आप उसी के पार्टी में जाकर
शामिल हो रहे हैं? देखो, हम राजनीति में हैं, हम कोई संत महात्मा नहीं है। हम भी जिसने घर तोड़ा, लेकिन जिसके लिए तोड़ा उनका भी और उनका कैसा संबंध है भी वो भी जरा देख लो, वो भी देख लो ना। वही मैं बता रहा हूँ आपको, वो भी आप समझ लो। आदित्य ठाकरे ने मोहित कंबोज के आपने कहा है, अब उनको ये मान लेना चाहिए तो क्या उनके पास देवेंद्र फडणवीस मोहित कंबोज का बॉस देवेंद्र फडणवीस होगा, नीतीश राणे का भी बॉस देवेंद्र फडणवीस हो गए। आदित्य साहब का देवेंद्र फडणवीस बॉस होने क्या महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी है, ओके, बट बॉस रहने का क्या संबंध है उनका और हमारा, आदित्य जी का और उनका भी और हमारे। थैंक यू सर।